ज्येष्ठ सहकारी आदरणीय मधुकरराव पिचड, सौ हेमलताताई पिचड, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मी असताना माझे सहकारी आणि या जिल्ह्यात सहकार क्षेत्रात ज्यांनी अतिशय उत्तम कार्य केलेलं आहे असे माझे मित्र आमदार राधाकृष्ण विखे पाटील, त्याचप्रमाणे खासदार सुहेल विखे पाटील, माननीय आमदार मोनिकाताई राजने, माजी आमदार माननीय सौ स्नेहलताताई कोल्हे, माननीय बाळासाहेब गोरकुटे, रवी रासपुरे, राजेंद्र गोडकर, नितीन दिनकर, नगराध्यक्षा सौ सोनाली नायकवाडी, श्री वैभव पिचड, सर्व मंचावरचे उपस्थित पदाधिकारी आणि उपस्थित बंधूंनो आणि भगिनी, मला 18 वर्ष महाराष्ट्राच्या विधानमंडळात काम करण्याची संधी मिळाली. या 18 वर्षामध्ये मी आमदारही होतो, मनोहर जोशी आणि नारायण राणेंच्या मंत्रिमंडळात मंत्री होतो आणि नंतरच्या काळात महाराष्ट्राच्या विधानमंडळात विरोधी पक्षनेताही होतो. त्यामुळे विशेषतः महाराष्ट्राच्या विधानमंडळाच्या इतिहासामध्ये त्यावेळेचे जे अनेक नेते होते, आमदार होते, त्यांचा माझा अतिशय जवळचा परिचय होता. विरोधी पक्षनेते म्हणून आणि मंत्री म्हणून पिचड साहेबांचा मला अनेक वेळा संबंध आला. लोकशाहीमध्ये सर्व लोकांबरोबर मिळून मिसळून काम करणारा आणि आदिवासी समाजाच्या विकासाचा ध्यास घ्यावा असा नेता, हे त्यांचं व्यक्तित्व, कर्तृत्व आणि नेतृत्व मला जवळून बघण्याची संधी मिळाली. आदिवासी मंत्री म्हणून आदिवासी विकास मंडळ असेल किंवा आदिवासींचा आर्थिक विकास व्हावा, आदिवासींना न्याय मिळावा, याकरता वारंवार मधुकरराव पिचड साहेबांनी संघर्षही केला आणि न्याय मिळवला. विशेषतः एका शिक्षकाचा मुलगा असतानाही त्यांनी आदिवासी भागामध्ये अकोला मागासलेल्या भागाचा विकास होण्याकरता शिक्षण क्षेत्रापासून स्वास्थ्य क्षेत्रापासून तर शेतकऱ्यांच्या कल्याणाकरता साखर कारखान्यापर्यंत सगळा विकासाचा ध्यान देऊन सातत्याने प्रयत्न केले. खरं म्हणजे आपल्या समाजामध्ये अशी परिस्थिती आहे की आपण सगळेजण असं मानतो की आपल्या समाजाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. या समाजातला जातीयता, अस्पृश्यता नष्ट झाली पाहिजे आणि समाजामध्ये जो शोषित आहे, पीडित आहे, दलित आहे, जो सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक दृष्टीने मागासलेला आहे, त्याला समाजामध्ये बरोबरीने प्रगती आणि विकासाची संधी मिळाली पाहिजे. जरी आपण बोलत असलो तरी देशाच्या इतिहासामध्ये आज 124 ॲस्परंट डिस्ट्रिक्ट्स आहेत आणि या जिल्ह्यामध्ये जे जिल्हे आहेत त्यात बहुसंख्य आदिवासी जिल्हे आहेत. आणि विशेषतः मी पण विदर्भामध्ये राहतो. आमच्या भागामध्ये गडचिरोली जिल्हा आदिवासी जिल्हा आहे आणि त्या जिल्ह्यामध्ये मी पण गेल्या 20 वर्षापासून काम करतो. 1200 एकल विद्यालयाचं आम्ही त्या भागामध्ये चालवतो आणि या एकल विद्यालयाच्या माध्यमातून जेव्हा त्याची माहिती घेतली आहे, सिरोंचा, एटापल्ली, अहेरी, आता नाही पण काही वेळ अशी स्थिती होती की मीठ देखील मिळत नव्हतं, तर लाल मुंग्या चिरडून त्या मिठाच्या ऐवजी बिचारे वापरत होते. अशा प्रकारची स्थिती. शिक्षणाचा अभाव होता. शाळेची बिल्डिंग असेल तर शिक्षक नाही, शिक्षक असेल तर बिल्डिंग नाही, दोन्ही असेल तर विद्यार्थी नाही, तिन्ही असेल तर शिक्षण नाही. दवाखान्याची स्थिती पण अशीच होती. डॉक्टर असेल तर नर्स नाही, नर्स असेल तर डॉक्टर नाही, दोन्ही असेल तर औषध नाही, तिन्ही असेल तर कोण म्हणाल असे दवाखान्याचे. त्यामुळे या क्षेत्रामध्ये मोठं कार्य करण्याची आवश्यकता होती. आणि आदिवासी समाजामध्ये ज्या लोकांनी आपल्या भागाचा आणि आदिवासी समाजाचा विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला, त्या महाराष्ट्रातल्या 3, 4, 5 आदिवासी नेत्यांमध्ये अग्रक्रमाने यांचं नाव द्यावं लागेल, ते मधुकरराव पिचड आहे. आणि म्हणून आज मी त्यांचे माझे जुने व्यक्तिगत संबंध लक्षात घेऊन त्यांना शुभेच्छा देण्याकरता, त्यांचं अभिष्ट चिंतन करण्याकरता मुद्दामून आज या कार्यक्रमाकरता आलो.
त्यांनी 80 वर्ष पूर्ण केलेली आहे. आपल्या संस्कृतीमध्ये जेव्हा कुठलाही व्यक्ती 80 वर्ष पूर्ण करतो त्याचा सहस्त्र दर्शन असं म्हटलं जातं. आणि या 81व्या वर्षात त्यांचं पदार्पण आणि 50 वर्ष त्यांनी विकास म्हणून देखील काम केलेलं आहे. आणि म्हणून आज रिचर्ड साहेबांची जी एक पिढी होती त्यांनी प्रामाणिकपणे या विकासाकरता प्रयत्न केला. फरक पडलेला आहे. त्यांच्या प्रयत्नामधून चांगलं परिवर्तन आलेलं आहे, परंतु अजून काम करण्याची आवश्यकता आहे. त्याचं कारण असं की जोपर्यंत ग्रामीण भागातल्या आदिवासीच्या तरुण मुलाच्या हाताला काम मिळत नाही, त्याला त्या ठिकाणी रोजगार मिळत नाही आणि त्याची गरिबी आणि भूकमारी दूर होत नाही, तेव्हा खऱ्या अर्थाने कार्य पूर्ण झालं असं म्हणता येणार नाही. आणि म्हणून या समाजातले शोषित पीडित आणि दलित जे लोक आहेत त्यांची सर्वांगीण प्रगती, उन्नती आणि विकास करण्याची जबाबदारी संपूर्ण समाजाची आहे. मी नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवतो आणि त्याचा राजकीय जीवनात देखील अनुकरण करतो. आणि ती गोष्ट महत्वाची अशी आहे की कोणीही माणूस हा त्याच्या जातीने, पंथाने, धर्माने किंवा सेक्सने मोठा नाही आहे. कोणी माणूस जर मोठा असेल तर त्या कर्तृत्वाने मोठा आहे, त्याच्या कार्याने मोठा आहे. हेच खऱ्या अर्थाने सत्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज कोणा एका जातीचे नेते नाही आहे. बाबासाहेब आंबेडकर हे कोणा एका जातीचे नेते नाही आहे. महात्मा ज्योतिबा फुले हे कोणा जातीचे नेते नाही आहे. किंबहुना महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये, साहित्य, संस्कृती आणि इतिहासामध्ये विशेषतः संतांनी जे कार्य केलं ते तुकाराम महाराज असतील, ज्ञानेश्वर महाराज असतील, तुकडोजी महाराज असतील, गाडगे महाराज असतील, त्यांच्या कार्याकडे बघून आपण त्यांची भक्ती करतो, तरी त्यांची जात विचारत नाही. आणि येणाऱ्या काळामध्ये जातीविरहित सामाजिक आणि आर्थिक समता प्रस्थापित करणारी समाज रचना उभी करणं ही सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि हे जर पूर्ण करायचं असेल तर समाजातला जो शोषित आहे, पीडित आहे, दलित आहे, ज्याला राहायला घर नाही आहे, ज्याच्या अंगावर कपडे नाही आहे, ज्याला खायला अन्न नाही आहे, त्या व्यक्तीला जोपर्यंत रोटी, कपडा आणि मकान मिळत नाही तोपर्यंत हे कार्य संपणार नाही. आणि म्हणून शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये, स्वास्थ्य क्षेत्रामध्ये आणि विकासाच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर काम करण्याची आवश्यकता आहे. तुम्ही नशीबवान आहात. या नगर जिल्ह्यामध्ये विखे पाटील असतील, बाळासाहेब विखे पाटील, त्याचे वडील असतील, शंकरराव कोल्हे होते, अनेक लोकांनी सहकार क्षेत्रामध्ये क्रांती केली आणि क्रांती करून त्यांनी साखर कारखानदारी निर्माण केली. ऊसाला आपल्या देशामध्ये 186 लोकसभा मतदारसंघ आहेत की ज्या मतदारसंघामध्ये ऊस उत्पादक शेतकरी आहेत. पूर्ण वेस्टर्न यूपी, ईस्टर्न यूपी ऊस आहे, कर्नाटकामध्ये ऊस आहे. आणि आता ऊस हे शेतकऱ्याच्या प्रगतीचे आणि विकासाचं मापदंड मानलं गेलं, कारण ऊसामध्ये हमखास उत्पन्न आहे. आम्ही कापूस लावायचो विदर्भात, बोट नाही आली की कापूस संपायचा, शेतकरी आत्महत्या करायचा. आज अशी स्थिती आहे की गहू स्वस्त आहे, ब्रेड बिस्किट महाग आहे, टमाटर स्वस्त आहे, सॉस महाग आहे, संत्रा असतील, पायनॅपल असेल, सगळी फळं स्वस्त आहेत, पण ज्यूस महाग आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्याच्या विकासाकरता आणि मागासलेल्या आदिवासी विकासाकरता काय केलं पाहिजे याचा नवीन टेक्नॉलॉजीच्या आधारावर पुन्हा एकदा नव्याने विचार करण्याची आवश्यकता आहे. मी नेहमी सांगतो की दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात. एक म्हणजे इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप, सायन्स, टेक्नॉलॉजी, रिसर्च, स्किल अँड सक्सेसफुल प्रॅक्टिसेस, त्याला आपण नॉलेज म्हणतो. हे कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इन टू वेल्थ हे भविष्य आहे. आणि दुसरी गोष्ट जी आहे ती आहे नो वन इज बेस्ट. कोणी पण टाकाव नाही आहे. इट इज डिपेंडिंग अपॉन द विजन ऑफ द लिडरशिप की आपण बेस्ट टू वेल्थ करू शकतो. आणि म्हणून ग्रामीण भागामध्ये, आदिवासी भागामध्ये तिथल्या रॉ मटेरियलचा उपयोग करून समृद्धता आणि संपन्नता कशी आणता येईल हे युगानुकूल होणाऱ्या परिवर्तनाच्या आधारावर भविष्याचा वेग घेऊन, टेक्नॉलॉजीचा वेग घेऊन ठरवण्याची गरज आहे. जेव्हा गरज होती तेव्हा ऊसापासून साखर योग्य होती.
आपण साखर तयार केली. आज आपल्या देशामध्ये 280 लाख टन साखर तयार होते. 340 लाख टन साखर तयार झाली यावर्षी. आणि आपल्या देशाची रिक्वायरमेंट फक्त 280 लाख टन आहे. आणि याआधी मागच्या वर्षीच्या बॅलन्समधून पुन्हा 80 लाख टन साखर होती. आणि ब्राझीलमध्ये 1 किलो साखरेची किंमत मागच्या वर्षी 22 रुपये किलो होती. आणि ज्यावेळी ऊसाचे भाव वाढत चालले होते आणि साखर मात्र 27 आणि 26 रुपये होती, प्रधानमंत्र्यांसमोर बसला असताना मी असं सुचवलं की एकदा आपण असं करू म्हणजे कॅडबरी कंपनी आहे, पार्ले बिस्किट आहे, मोठे ब्रँडेड आहे, हल्दीराम आहे, ते साखर घेतात, त्यांना साखरेचा दर वेगळा करतात आणि सामान्य माणसाकरता वेगळा, इंडस्ट्रियल यूज आणि नॉन इंडस्ट्रियल यूज. पण ते सजेशन करणं अडचणीचं होतं. मग दुसरा सुझाव असा की साखरेची मिनिमम किंमत 32 रुपये ठेवायची, ऊसाचा भाव, आणि याच्या कमी किमतीत साखर विकता येणार नाही असं महाराष्ट्र सरकार म्हणजे भारत सरकारने निर्णय घेतला. आणि त्यामुळे आता काही लोकांनी तरी पण 31 रुपये आणि 30 रुपयापर्यंत दिली, कारण कॉम्पिटिशन इज सरप्लस प्रोडक्शन. आज आपल्या देशामध्ये साखर सरप्लस आहे आणि अशी जर सरप्लस साखर तयार होत राहिली आणि लोक ऊस लावतात आहेत, कारण त्यात फायदा आहे. ऊसाचा भाव कमी करता येणार नाही, कारण कमी केला हे आम्ही कोणी टिकणार. त्यामुळे भाव कमी करण्याची सोय नाही, शेतकरी ऐकणार नाही. आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये साखरेच्या ऐवजी आपल्याला अन्य उपपदार्थांकडे वळण्याची गरज आहे. मी आल्याबरोबर वैभवला विचारलं, तरी मला सांगितलं की आम्ही तुम्हाला भेटलो तेव्हा 30,000ची कॅपॅसिटी आमची होती, तेव्हा तुम्ही सांगितलं दुप्पट करा, पण आम्ही काही केलं नाही. पण नंतर आपल्या लक्षात आलं की चूक झाली, आता आम्ही 60,000 केली. तर मी त्यांना सांगितलं आता 60,000 नाही, मी कमीत कमी 2 लाख करा आणि शुगर केन इथेनॉल तयार करा आणि इथेनॉल विकास साखर कारखाना टिकणार आहे. आणि म्हणून उद्या जर ऊस उत्पादकांचं संरक्षण करायचं असेल तर कारखान्यामध्ये वैभव आणि मधुकराच्या मागे तुम्ही उभे राहिले तरच पुढे कारखाना टिकणार आहे. मी काही त्या प्रचाराकरता बोलणार नाही, पण एवढंच तुम्हाला सांगणार आहे की पिचड साहेबांच्या मागे उभे राहिले तर कारखान्याचा विकास होईल. आणि कारखान्याचा विकास झाला तरच ऊस विकत घेतला जाईल आणि ऊसाची किंमत लगेच मिळेल. नाही तर घोटाळा झाला, अनेक कारखाने असे बंद झाले तर याची हालत होती नाही. मी गमतीने नेहमी म्हणतो का मला मी 3 साखर कारखाने चालवतो. तुमच्याकडे खूप चांगलं मी सांगितलं, पश्चिम महाराष्ट्र म्हणजे मेरिटमधल्या विद्यार्थ्यांची शाळा, मराठवाडा म्हणजे फर्स्ट क्लासमध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांची शाळा, आणि विदर्भ म्हणजे ज्यांना 100पैकी 20पेक्षाही कमी मार्क मिळाले अशा 100% विद्यार्थ्यांची शाळा. त्यामुळे मी नेहमी म्हणतो की पुढून मला मिळालं पाहिजे. पण मी ठरवलं की आपण याच्यातून काही करून विजय मिळवायचा. मी 13 वर्ष झाले कारखाने चालवतो, खूप कस निघाला, पण आता मी ह्या वर्षी पहिल्यांदा प्रॉफिटमध्ये आलो. आणि म्हणून मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की जो मागच्या जन्मी पाप करतो तो 2 गोष्टी देखील करत असतो. गमतीने सांगतो, जो पाप करतो तो या जन्मी साखर कारखाना टाकतो, नाही तर वर्तमानपत्र चालवतो. पण आता बाय प्रॉडक्ट वीज आणि इथेनॉल, आणि आता इथेनॉल तयार करताना जो स्पेट वॉश आहे तो बॉयलरमध्ये जाळल्यानंतर पोटॅश निघतं. आपल्याला माहिती आहे आपलं NPK खत आहे, पोटॅश आपण इम्पोर्ट करतो. त्यामुळे भारत सरकारने आता पोटॅशला 30 ते 32 रुपये किलो किंमत दिलेली आहे RCP. त्यामुळे हे स्पेट वॉश जाळून जर पोटॅश निघालं तर ते विकत घ्यायला तयार आहे. त्यातून पुन्हा 5-7 कोटी वर्षाचे निघतील. आणि आता त्याच्यानंतर पलीकडली गोष्ट जी आहे ती आहे ग्रीन हायड्रोजन. पाण्यामधून ऑक्सिजन आणि हायड्रोजन वेगळा काढून हायड्रोजनवर आता गाड्या चालणार आहे, ट्रक चालणार आहे, विमानं चालणार आहे, रेल्वे चालणार आहे, फॅक्टरी चालणार आहे. बॉयलरमध्ये कोळशाच्या वेगळ्या त्या ग्रीन हायड्रोजनवर चालणार आहे, फार्मास्युटिकल, केमिकल, इंजिनिअरिंग सगळ्या ठिकाणी. आणि म्हणून मी शेवटी कंट्रोल लोकांना मी एक दिवस माझ्या बायकोने मला प्रश्न विचारला, तुम्ही कसं सांगताय की पाण्यातून हायड्रोजन निघालेली गाडी चालू. माझाच तुमच्या बोलण्यावर विश्वास नाही आहे तर जनतेचा कसा होतो. तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपल्यामध्ये जनतेमध्ये अंतर
तर मी टोयोटा कंपनीची गाडी, तिचं नाव आहे भविष्य, जपानी नाव वेगळं आहे, ती गाडी आणली आणि आता मी दिल्लीमध्ये हायड्रोजनवर चालणाऱ्या गाडीत फिरतो आणि लोकांना दाखवतो, हे बघा ही गाडी मर्सिडीजपेक्षाही चांगली आहे, धुरही निघत नाही आणि स्वस्त आहे. आणि आता मी विखे पाटलांना सांगितलं की आता तुम्ही एवढी क्रांती केली, आता पुढे टेक्नॉलॉजीने पुढे जा. आता हे वरती रूप आहे, सुंदर मंगल कार्य आहे. ग्रीन हायड्रोजन तयार करण्यामध्ये 70% किंमत विजेची आहे. याच्यावर सोलर रूफटॉप टाकायचा, कारखान्यावर सोलर रूफटॉप टाकायचा, कारखान्यातलं शुद्ध पाणी आपल्याला लागतं बॉयलर करतात, ते शुद्ध करून घ्यायचं. 1.25 कोटी रुपयाला इलेक्ट्रोलायझर मिळतं. त्याच्यात आता खूप फॅक्टरी ओपन होतात आहे. मीच बंगलोरमध्ये आता एक फॅक्टरी ओपन केली, त्याचं 90% प्रोडक्शन अमेरिकेत चाललं आहे. आणि ते ग्रीन हायड्रोजन आपल्या इथे लावून एक जनरेटर बसवायचा. तो किर्लोस्करला मी सांगितलं की त्या डिझेल करायला तो इथेनॉलवर पाहिजे आणि त्या जनरेटरमधून पहिला एक ऑक्सी हायड्रोजन तयार होईल आणि त्या जनरेटरने तो 500 बारपर्यंत कॉम्प्रेस करायचा आणि त्याच्यावर ट्रक, बसेस, ट्रॅक्टर चालवायचे. म्हणजे आपल्याला बेस्ट टू वेल्थ यातून जो पैसा मिळेल हे भविष्य आहे. भारत सरकारने 3000 कोटी रुपये देऊन हायड्रोजन मिशन बनवलं आणि आपला देश 10 लाख कोटी रुपयाचं पेट्रोल डिझेल इम्पोर्ट करतो. माझी इच्छा आहे की 10 लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या घरात दिले पाहिजे. आणि म्हणून हा जर हायड्रोजन तयार झाला, इथेनॉल तयार झालं, तर आपल्या भागातल्या तरुण मुलांच्या हाताला काम मिळेल. आणि आताच मी विखे पाटलांना सांगितलं आणि पिचड साहेबांना सांगतो, मी ट्रान्सपोर्ट मंत्री आहे, मी सरकारमध्ये माझा पूर्ण विश्वास ठेवा. नाही तर मंत्री आणि लोक काही बोलतात आणि मग चालू मी त्यातलं नाही आहे. मी बोलतो ते करतो आणि करतो ते बोलतो आणि होत नसेल तर तोंडावर सांगतो होत नाही. तुम्हाला मी पुन्हा पुन्हा सांगता माझा विश्वास नाही. पिचड साहेब पुढच्या महिन्यामध्ये टोयोटा कंपनीची गाडी येणार. त्या गाडी फ्लेक्स इंजिनवर आहे. सुझुकी, टोयोटा, मर्सिडीज, BMW सगळ्या येणार आहेत, हुंडाई. आणि एवढंच नाही तर बजाजने आपली स्कूटर आणि मोटरसायकल, TVSने आपली मोटरसायकल आणि स्कूटर, हिरोने आपली मोटरसायकल, स्कूटर आणि ऑटो रिक्षाही फ्लेक्स इंजिनवर तयार केला आहे. फ्लेक्स इंजिनचा अर्थ असा आहे की 100% पेट्रोल टाका किंवा 100% शेतकऱ्यांनी तयार केलेले इथेनॉल टाका. इथेनॉलचा भाव आहे 60 रुपये लिटर आणि पेट्रोलचा भाव आहे किती आहे लिटर? मला वाटतं 120 रुपये, जास्त आहे. आता प्रॉब्लेम असा होता की जेवढं 1 लिटर इथेनॉलमध्ये ॲव्हरेज मिळत होतं तेवढं 1 लिटर पेट्रोलमध्ये जास्त मिळतं. मी एकदा सोशल मीडियामध्ये बघताना मला कळलं की रशियामध्ये काही सायंटिस्ट आहेत आणि त्यांनी इथेनॉलची कॅलरीक व्हॅल्यू पेट्रोलच्या कॅलरीक व्हॅल्यूवर केली. मी त्यांना संपर्क केला, देशात बोलावलं, प्रेझेंटेशन दाखवलं. मी आपल्या प्राच्या चौधरी साहेबांना सांगितलं तेवढं ते गडकरी साहेब संपवलं शक्य. मग मी इंडियन ऑइलचे चेअरमन वैद्य साहेब आणि त्यांच्या फरीदाबाद लॅबोरेटरीचे रिसर्च डायरेक्टर रामकुमार यांना बोलावलं आणि त्यांना सांगितलं की असं साहेब बघा. ते मला म्हणाले की असंभव लागतं. एवढं प्रयत्न करतो. 3 महिने फरीदाबादमध्ये प्रयोग झाला आणि त्यांनी आता सर्टिफाय केलं की इथेनॉलची कॅलरीक व्हॅल्यू पेट्रोलच्या बरोबर आली. ही टेक्नॉलॉजी प्रूव्हन झाली, भारत सरकारने स्वीकारत आहे. म्हणजे आता 1 लिटर पेट्रोलमध्ये जेवढं ॲव्हरेज मिळेल तेवढंच 1 लिटर इथेनॉलमध्ये मिळेल. आणि आता टोबॅको कंपनीचं नवीन आणले, त्यांची केबरी नावाची गाडी होती. 60% पेट्रोल आणि ते पेट्रोल चालत असताना वीज तयार करून 40% वीज. आता 100% इथेनॉल आणि 40% वीज अशा गाड्या टोबॅकोच्या येणार. आणि म्हणून खऱ्या अर्थाने या अहमदनगर जिल्ह्यामध्ये खासदार विखे पाटलांनी आपल्या जबाबदारीने सगळे तुम्हाला इथेनॉलचे पंप मिळवून देतो. आणि आता या जिल्ह्यामध्ये पेट्रोलला हद्दपार करा. या जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या इथेनॉलवर चालणाऱ्या स्कूटर, ऑटो रिक्षा आणि कार बसेस पण आहे. हे नागपूरला चालवल्या स्वस्त आहे
होऊन जाईल आणि इथेनॉल ग्रीन फ्युएल आहे, पेट्रोलपेक्षा चांगला आहे, त्यामुळे प्रदूषणातून मुक्ती मिळेल. आणि म्हणून शेतकरी केवळ अन्नदाता नाही, तर शेतकरी हा ऊर्जादाता बनला पाहिजे. आणि आदिवासी भागामध्ये आपण तांदूळ लावता इकडे पण आहे, तणस निघतं, राईस क्रॉप. आता त्याच्यापासून बायो CNG बायो LNG होतो. माझा स्वतःचा ट्रॅक्टर मी कन्वर्ट केलेला आहे, तो बायो CNG वर आहे. 5 टन राईस क्रॉप पासून 1 टन बायो CNG तयार होतो. आता आपल्याला आपला दृष्टिकोन भविष्याच्या दृष्टीने टेक्नॉलॉजी आधारावर बदलावा लागेल. आपला आदिवासी, आपला शेतकरी हा अन्नदाताच्या ऐवजी आता ऊर्जादाता बनला पाहिजे. आणि तो संकल्प विजय साहेबांनी का आतापर्यंत एवढं काम केलेलं आहे. वैभव सारख्या, सुरेश सारख्या आता तरुण नेत्यांनी हे मिशन हातात घेऊन या महाराष्ट्राला, आदिवासी भागाला सुखी समृद्ध संपन्न करण्याची नवीन विजन स्वीकारून काम केलं पाहिजे. तेव्हाच महाराष्ट्र सुखी समृद्ध आणि संपन्न होईल. मला माहिती आहे की आपण सगळे प्रगतिशील शेतकरी आहात. विजय साहेबांनी पाया मजबूत करून दिलेला आहे. अकोला तालुका हा मागासलेला तालुका आहे, आदिवासी तालुका. इगतपुरी तिकडेही प्रश्न आहे. मला आठवतं मी वॉटर रिसोर्सेस मंत्री होतो तेव्हा एक नाव मला पाठ झालं, निळवंडे. कारण हे घरभर नव्हतं. आता मला बोलले काही सांगत होत्या की आजोबाने सुरुवात केली, मुलांनी केली, त्याच्या मुलांनी किती वर्षापासून सुरू होती, लोकांचा विश्वास नव्हता. पण मी वॉटर रिसोर्सेस मंत्री असताना या धरणाला आता मान्यता दिली. खूप अडचणी आल्या आणि मला आज खूप आनंद झाला. मी हेलिकॉप्टरमधून खाली पाहत होतो, तर मला एका ठिकाणी पाण्याची नजर दिसली. आणि मी जेव्हा आलो तेव्हा कॅनॉल झाला. मला आता वैभवने सांगितले की त्या धरणाच्या कॅनॉलला मला खूप खूप आनंद झाला. मी तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा देतो. आता तुमच्या भागात पाणी आहे. मी आताच राधाकृष्ण विखे पाटलांना विनंती केली की मी पंजाबराव कृषी विद्यापीठाला 36 तलाव बांधून खूप आहे. रोडचं काम करत असताना माती लागते. तलाव खोदले, माती रोडमध्ये वापरली आणि 36 तलाव करून दिले. 8,000 एकर जमीन पाण्याखाली, 24 तास पाणी, 22,000 विहिरी चार्ज झाल्या. बोरगाव मंजुळी त्या भागामध्ये आता लिंबू आणि शेवग्याचे बगीचे लोकांनी लावले आणि शेतकरी समृद्ध होता. 1 रुपया खर्च केला. आताच तुमच्या इथला नगर निर्माणाचा जो सावली बीज तो अहमदनगर बायपासचं काम बंद पडलं. ते बंद याकरता पडलं की ग्रीन ट्रिब्युनलने महाराष्ट्राचा ऑर्डर दिला की माती नाही मिळत, माती नाही काढायची. आता माती नाही काढायची तर रस्ता कसा बनवायचा? त्या अडचणी म्हणून माझी विनंती आहे की तुम्ही अपीलमध्ये जा आणि सांगा की नितीन गडकरी आणि त्यांचे मिनिस्ट्री गुप्तात तलाव बांधून द्यायला तयार आहे, नदी नाल्याचं खोलीकरण करायला तयार आहे, धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा, चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा, थांबलेल्या पाण्याला जमिनीला द्यायला लावा. गावातलं पाणी गावात, घरातलं पाणी घरात, शेतातलं पाणी शेतात. जर नगर जिल्ह्यामध्ये 85% सिंचन झालं तर तुमचे 90% प्रश्न सुटले म्हणून समजा. त्यामुळे पाणी हाच खरीचा मुद्दा. मला अतिशय आनंद आहे की या दुष्काळी भागामध्ये विजय साहेबांनी खऱ्या अर्थाने हिरवळ उगवली आहे. ज्या रस्त्याचा मी उल्लेख केला काम बंद पडलं ते आम्ही आज टर्मिनेट करण्याचा आदेश दिला. कारण पत्रकार मला विचारलं त्याच्या आधीच सांगतो की ते टर्मिनेट केला आहे, नवीन टेंडर काढणार आहे आणि रस्ता रिपेअर करून चालणाऱ्या स्थितीमध्ये एवढे खर्च करण्याकरता माझा कार्यक्रम तुमच्या अधिकाऱ्यांना बोलवला, त्यांना सूचना देणार. मला विश्वास आहे की या भागामधल्या विकासाचं जे विजन घेऊन विजय साहेबांनी आजपर्यंत काम केलं त्याचं ऋण व्यक्त करण्याकरता, त्यांच्यावरचं प्रेम व्यक्त करण्याकरता आपण सगळेजण इथे आला आहोत. मी त्यांचा सहकारी म्हणून, त्यांच्याबरोबर काम केलं म्हणून, त्यांच्या माझे व्यक्तिगत जिव्हाळ्याचे संबंध म्हणून त्यांना दीर्घायुष्य देतो आणि परमेश्वराने या भागातल्या आदिवासींची सेवा करण्याकरता त्यांना उदंड आयुष्य द्यावं, शक्ती द्यावी, त्यांची प्रकृती चांगली ठेवावी आणि त्यांच्या हातून अशीच सेवा घडत राहावी अशा शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन करतो.
आणि त्याचबरोबर त्यांच्या आयुष्यात हेमलताताईंनी त्यांना जे सहकार्य केलं त्यांनाही पण शुभेच्छा देऊन मी माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. नमस्कार.